आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यासह ग्रामीण भागात सहज आढळणारा निंबाचा वृक्ष आज पर्यावरणासोबतच रोजगाराचेही प्रभावी साधन ठरत आहे. अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांकडून शेतबांधावरील तसेच गावातील निंब वृक्षांची सर्रास तोड केली जात असली तरी या बहुगुणी वृक्षाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये निंबाचा दाट गारवा नागरिकांना दिलासा देतो. हवेचे शुद्धीकरण करण्यासोबतच पर्यावरण संतुलन राखण्यात निंबाचा मोठा वाटा आहे. सध्या निंबाच्या झाडांवरील निंबोळ्या पूर्णपणे पिकल्या असून त्यांचे संकलन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक निंबोळ्या गोळा करून विक्री करत आहेत. बाजारात निंबोळीला 10 ते 12 हजार रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. एका दिवसात 20 ते 25 किलो निंबोळी गोळा करून नागरिकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. या निंबोळ्यांपासून निंबोळी पेंट, निंबोळी अर्क, निंबोळी खत आणि निंबोळी पावडर तयार केली जाते. सेंद्रिय शेतीमध्ये या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी निंबोळी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही निंबोळीची मागणी वाढताना दिसत आहे. पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक उत्पन्न या दोन्ही दृष्टीने निंब वृक्ष महत्त्वाचा ठरत आहे. म्हणूनच वृक्षतोड न करता अधिकाधिक निंब लागवड करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. भविष्यातील वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हरित पर्यावरण टिकवण्यासाठी निंबासारख्या देशी वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. निसर्गाचे रक्षण आणि रोजगाराचे साधन अशा दुहेरी भूमिकेत निंबाचा हा बहुगुणी वृक्ष आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.